तर पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. चेंडू परीक्षण हे टॉसच्या दरम्यानच केलं जाईल. आणि आपण सिलेक्ट केलेला चेंडू त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरला जाईल. तर या ठिकाणी सामना नव्हती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रमोद इंगळे आणि सुहास नाळे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर एक अतिशय शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत आणि दगडीचा स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला पुरस्कृत केले गेले माननीय श्री टाइम अलर्ट देखील असणार आहे. आपल्याला दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये सामना पूर्ण करावा लागेल. माझ्या 11 खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या खेळाडूंसाठी रिकाम्या करायच्या. तिथे कोणत्याही प्रेक्षकाने बसू नये. प्रेक्षक गॅलरी नाहीये ती, प्लेयर्स गॅलरी आहे. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. लेट्स प्लेचा या ठिकाणी इशारा पंचांचा. अगदी 20 मिनिटांचा अवधी आपल्याला असेल. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामना नव्हती सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन पंकज रावत. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर एक काळ ज्या खेळाडूंना अक्षरशः मी म्हणेन या मैदानावरती अनेक विक्रमी खेळ्या आपल्या बॅटमधून केल्या त्या सुहास नाळे मात्र स्ट्रायकिंग एंडला एका वेगळ्या रणनीतीनुसार संभाजी युनिव्हर्स संघर्ष बी हा संघ आपल्याला थोडासा आक्रमक नक्कीच पाहायला मिळतो कारण प्रमोद इंगळे जो ओळखला जातो मोठमोठ्या फटक्यांसाठी एक पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून देखील त्याची ओळख आहे. इनफिल्ड क्लिअर करणं हा त्याच्या खेळाचा प्रमुख घटक. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट इथे दोन फलंदाजांमध्ये मिसकम्युनिकेशन आणि दैव मात्र या ठिकाणी बलवत्तर आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद इंगळे खरं तर अडचणीमध्ये होऊ शकला असता फलंदाज आणि इथे जर पाहिलं तर मी म्हणेन दैव बलवत्तर ठरते. नशिबाची साथ देखील मिळते. क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणतो की 99% जर तुमची गुणवत्ता असेल तर 1% कुठेतरी लक फॅक्टर हा तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 9 वाजून 54 मिनिटे पहिला चेंडू ज्यावेळेला डिलिव्हर्ड झाला त्यावेळेला 9 वाजून 54 मिनिटे हा वेळ आपण नोंद केली गेली आणि इथून मात्र तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल आणि तो 20 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला ही इनिंग मात्र कंप्लीट करावी लागेल. एकंदर जर विचार केला तर सुहास नाळे थोडासा आपला जो क्रिकेट बॅट आहे त्या बॅट पासून थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि सातत्याने या मैदानावरती जर आपण पाहिलं तर गेली अनेक वर्ष या खेळाडूला आपण मैदानावरती आपल्या संघाकडून चांगली कामगिरी करताना नक्कीच पाहतोय. मागील 1-2 क्रिकेट सीझनचा जर आपण विचार केला तर फारसा फॉर्ममध्ये नाहीये, फारशी सद्दी नाहीये. परंतु ही एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये एक चांगली चमकदार कामगिरीची अपेक्षा ही नेहमीच संघनायकाच्या माध्यमातून केली जाते. खरं तर चेंडूची लाईन ओळखणे, चेंडूची गती ओळखणे, त्यानंतर फुटवर्कचा वापर करणे या सर्व गोष्टींसाठी अ, सुहास हा नक्कीच ओळखला जातो आणि अगदी त्या प्रकारचा आक्रमक खेळ या खेळाडूकडनं होणं अपेक्षित. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश केलाय. कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय सुहास नाळेच्या बॅटमधून. पहिला दणदणीत चौकार.
तर या स्पर्धांचं हे शीर्षक गीत खरं तर अप्रतिम धून आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय भरतजी नारायणवार साहेब युवा उद्योजक त्यांचं गुणगौरव करणारं देखील हे गीत, या स्पर्धांचा गुणगौरव करणारं हे गीत मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजाचं खरं तर कौतुक करावं लागेल. सुहास नाळेसारखा विध्वंसक, आक्रमक, विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि केवळ एक चौकार वगळता आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर प्रमोद इंगळे देखील आपल्या संधीची वाट पाहतायत नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून आणि हे दोनही खेळाडू संघर्ष संघासाठी मात्र सर्वाधिक महत्त्वपूर्ण विकेट असणार आहेत. आपल्या संघातील 2 सर्वोत्तम खेळाडू हे नेहमी आपण सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये पाहतो. इथे देखील आपण पाहिलं तर आणखीन एक संधी कदाचित निर्माण झाली होती, परंतु ही संधी परावर्तित करू शकले नाहीयेत विकेट्समध्ये. पहिलं षटक इथे हाताळलं जातंय. गोलंदाज आहे पंकज आणि पंकज मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना खरं तर एक चौकार वगळता जो अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर फेकला गेला होता आणि त्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सुहास नाळे या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न होणार का? इथे जर एखादा मोठा फटका आला, तर मात्र सामन्यामध्ये एक चांगला कमबॅक नक्कीच म्हणता येईल. परंतु चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू देखील उसळी घेणारा. खरं तर अंदाज बांधला जात होता, की विकेट थोडासा ओलसरपणा आहे विकेटवरती त्यामुळे अनइव्हन बाउन्स आपल्याला पाहायला मिळेल. काही वेळेला चेंडू लो राहतील. परंतु याच्या अगदी विपरीत गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर घेतला गेलेला जो निर्णय आहे, त्या निर्णयाला अनुसरून गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हवा येत्या धावफलकावरती एक षटकाच्या समाप्तीअखेर बिनबाद 6 धावा. एक संथ सुरुवात आहे, एक सावध सुरुवात आहे. असं म्हटलं जातं वेल बिगिन इज अ हाल्फ डन. गोलंदाजीची सुरुवात मात्र कमालीची राहिली आहे. एक चौकार वगळता फलंदाजांना तब्बल 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. एक दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे आणि एक चौकार मात्र सुहासच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. तब्बल 6 चेंडू वाट पाहिल्यानंतर प्रमोद इंगळे यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीमध्ये होतोय बदल. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं अडीसांगिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राकेश. राकेश कशा प्रकारची गोलंदाजी करणार? इथून आक्रमण करणं अनिवार्य असेल. संघर्ष युनिव्हर्सल संभाजी युनिव्हर्सल संघर्ष बी संघाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी ही सर्वाधिक मी म्हणेन धाकड आहे या संघाची. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु गॅपमध्ये चेंडू ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बरचसं अंतर कव्हर केलंय क्षेत्ररक्षकानं. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये कदाचित या ठिकाणी रनरची मागणी केली जाते. आणि आणखीन एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर प्रमोद इंगळे गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर थोडंसं इंजरी बरोबर हा खेळाडू झगडताना आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु इंजर्ड असताना देखील मैदानावरती आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करण्याची तयारी दर्शवणारा हा खेळाडू. गोलंदाज राकेश यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. लाईन पाहिली त्यानंतर मात्र लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला. वेल लेफ्ट ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. हा चेंडू सोडून देण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय आणि एकंदर धावसंख्येचा विचार केला तर या एका धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर दोनही खेळाडूंना खुलं लायसन आहे. मोठ्या आक्रमक खेळीसाठी दोनही खेळाडू ओळखले जातात. यावेळेला मात्र अलोंग द कार्पेट चेंडू खेळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि सुधीर काटे इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळते. पहा जिथे मोठे फटके येत नाहीये तिथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. साईनाथ 11 संघाचा जर आपण विचार केला तर याही संघामध्ये फलंदाजांची मोठी फळी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदर धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. त्यामुळे या संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची या उद्दिष्टानं मात्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस जोरकस फटका गॅपमध्ये पुन्हा एकदा चेंडू ढकललाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तोपर्यंत मात्र थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल या ठिकाणी नक्कीच होणार आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटकेबाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. परंतु एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित करण्यामध्ये हे दोनही खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात. या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकलाय. धावा
दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि बिनबाद 14 धावा धावफलकावर. खरं तर संघर्ष बी संभाजी युनिव्हर्स संघर्ष बी संघाचा जर विचार केला तर बिनबाद ही जमेची बाजू असणार आणि या अशा प्रकारची फटकेबाजी ही सुहासच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खरं तर चेंडू मिडल करणं गरजेचं होतं. एक चौकार वगळता सुहासला फारसा अ, आक्रमक खेळ या मैदानावरती करता आला नाहीये. परंतु ज्या प्रकारची क्षमता आहे, ज्या प्रकारचा खेळ या खेळाडूचा सातत्यानं आपण पाहत आलोय. खरं तर अजित हा आणखीन एक विकल्प आहे. सुधीर चे देखील आपण पाहिले तर मागील स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी राहिली आहे संघासाठी आणि त्यानंतर स्वतः संघनायक जर आपण पाहिलं, तर बबलू कोळेकर देखील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला फटका, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे डेंजर होऊ शकतं. डाईव्ह लगावली आहे. परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. पहा एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित करण्यात हे दोनही खेळाडू मात्र आतापर्यंत यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर विकेट वरतून धावण्याचा प्रयत्न करू नका. थोडंसं विकेटच्या बाजूने जर आपण धावलात तर आणखीन चांगलं असेल. जसं आपण गोलंदाजांना वारंवार सूचना करतोय, की कोणत्याही गोलंदाजाला स्टड असणारे शूज घालून गोलंदाजी करता येणार नाही. आपल्याला नॉर्मल स्पोर्ट्स शूज वरतीच गोलंदाजी करावी लागेल. विकेट थोडंसं ओलसर आहे. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडंसं विकेटच्या बाजूने जर झाली, तर आणखीन चांगलं असेल. यावेळेला जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना खेटून उभा आहे. त्यामुळे कदाचित इथे संधी मिळते फलंदाजांना. षटक समाप्त होतंय. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आल्यात त्या. प्रतिषटक 9च्या सरासरीनं 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक अतिशय शिस्तबद्ध आणि एक अतिशय लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक पुरस्कृत दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय. पहा यानंतरची होणारी लढत असेल परेश 11 आणि शिव स्वराज्य या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. त्यामुळे आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचा आहे. चौथं षटक ज्यावेळेला समाप्त होईल, इनिंग ब्रेक असेल, त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपलब्ध व्हायचं आहे. परेश 11 आणि त्याचबरोबर शिवस्वराज्य स्पोर्ट्स कळंबोली या दोनही टीमच्या कॅप्टन्स तर पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं परिवर्तन पाहायला मिळत नाहीये. म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पंकजच्या गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत पाहिलं तर P1चं षटक हाताळलं होतं. पॉवर प्ले 1चं ज्यामध्ये एकूण धावा खर्च केल्या होत्या 6. कोणत्याही प्रकारची सफलता मिळाली नव्हती. खरं तर दोनही आघाडीचे जे गोलंदाज आहेत, गोलंदाजी नियंत्रित राहिली आहे. मात्र विकेट कोणत्याही प्रकारची मिळवता आली नाहीये. इथून प्रमोद किंवा सुहास या 2 पैकी एका खेळाडूला थोडासा आक्रमक खेळ या षटकामध्ये साकारावा लागेल आणि जर का तो आक्रमक खेळ मैदानावरती राहिला, तर मात्र संभाजी युनिव्हर्स संघर्ष बी हा संघ आपल्याला एका मजबूत स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एक धाव आली आहे. नो मॅन्स लँड कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. खरं तर ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑनसाइडला 5, ऑफसाइडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज पंकज मात्र आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाले. सुधीर काटे मैदानाच्या आतमध्ये ॲज अ रनर आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत मात्र धावफलकावरती उभारली गेली आहे. परंतु या धावसंख्येला एक आव्हानात्मक धावसंख्या बनवायची असेल तर मात्र एका बाजूनं आक्रमक खेळ होणं गरजेचं आहे. यावेळेला पाहूया ओव्हर वेस्ट टाईट कमरेच्या उंचीच्या दिशेनं किंवा फुलटॉसमध्ये हा चेंडू आला होता आणि तिथून मात्र या चेंडूला कन्व्हर्ट केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. खरं तर थोडासा डीप होताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेला चेंडू रेज होत असतो त्यावेळेला स्क्वेअर लेग पंच मात्र नो चेंडू करार करता. परंतु जर का चेंडू डेप्थ होत असेल, तर मात्र स्क्वेअर लेग पंचांची करडी नजर खरं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सचिन ठोंबरे अर्थातच शिवा यांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत सावंत. यावेळेला देखील जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न थोडंसं मी म्हणेन खराब क्रिकेट कारण झेलवरती जाणं अपेक्षित होतं. विकेट गरजेची आहे. परंतु इथे मात्र चेंडू रोखण्यामध्ये विश्वास दर्शवला. आय थिंक पांडुरंग पांडा त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन होतोय.
सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. कळंबोली शहर प्रमुख शिवसेना सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक डॉट बॉल सुहास नाळे थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या फलंदाजाची जी गुणवत्ता आहे ना, ती नक्की तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकणारी खेळी या मैदानावरती अनेक वेळेला सुहासच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव. पण इथे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुधीर काटेचा जर आपण विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट तर एकूण धावसंख्येचा आपण विचार केला धावा धावफलकावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला मंचाच्या दिशेनं पाहायला मिळतंय. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेलं असं एक व्यक्तिमत्व सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेबांचा देखील या मंचावरती शुभागमन होतंय. तर आपलं देखील मनपूर्वक आणि अधिक स्वागत. टाइम अलर्ट या ठिकाणी होतोय. पहिला टाइम अलर्ट आपल्याला दिला जातोय. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करायची आहे. टाइम अलर्ट या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. त्यामुळे जर का सेकंड टाइम अलर्ट आला तर मात्र तुमचा एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आणि त्यानंतरच्या अ, जर 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला गेला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. थोडंसं वेळेचं भान देखील आपण ठेवायचंय. एकूण धावांचा विचार केला 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 25. शेवटचं षटक करो या मरो. कारण 25 धावा या इनफ नाहीयेत. खरं तर या मैदानाचा एकंदर इतिहास आपण पाहिला योगेश, तर आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही या मैदानावरती सुरक्षित मानली जात नाही. त्यामुळे एक धावांचा रतीब, धावांचा डोंगर जर तुम्हाला उभारायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये आक्रमक खेळ करावा लागेल. खरं तर आघाडीच्या 3 षटकांमध्ये आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं हाताळली गोलंदाज पंकजनं. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर नक्कीच या ठिकाणी आपण सांगूयात, की आपल्या वैयक्तिक स्पेलमध्ये 2 षटकं हाताळत असताना पहिल्या षटका पॉवर प्लेमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि याही षटकामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येऊ दिला नाहीये. 2 षटकं, 0 निर्धाव, 13 धावा आणि कोणत्याही प्रकारचा फलंदाज मात्र बाद नाहीये. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटीचा इनर एज आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. पहिला फलंदाज गमावला जातोय आणि यश मात्र मिळते. पहिला यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो आहे गोलंदाज शशिकांत. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर फुलटॉस चेंडू होता. कन्व्हर्ट करता आला नाहीये. नवीन फलंदाज इन नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आकाश. आकाशच्या बॅटमधून देखील मोठमोठ्या खेळ्या आपण संभाजी युनिव्हर्स संघर्ष बी संघासाठी नक्कीच पाहिल्यात. ॲज अ ओपनर बऱ्याच वेळेला अ, अनेक सामन्यांमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र आकाशकडून आणखीन एक जर आपण विकल्प पाहिला तर अजित नाळे या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खूप चांगला फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू आहे. परंतु इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे. खरं तर वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूला ओळखू शकला नाहीये. त्रिफळाचीत बाद होतोय. दुसरा फलंदाज गमावलाय. तो संभाजी युनिव्हर्स संघर्षबी संघानं.
रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाटा जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा. तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. खरं तर एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धांचं हे शीर्षक गीत, टायटल सॉन्ग मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतंय. सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत आणि दगडीचा स्पोर्ट्स कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 ची ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता ऑन साइडला टर्न केला. एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे आपल्याला पाहायला मिळत नाही आणि खरं तर अजित नाळे जितकं स्ट्रायकिंग एंडवरती राहणार ही जमेची बाजू नक्कीच असणार आहे. अजित नाळे आणि सुहास नाळे ही दोन नाळे बंधूंची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेत असताना 28 धावा धावफलकावरती आल्यात. सुहास नाळेचा विचार केला तर 10 चेंडूंमध्ये अवघ्या 9 धावांचं योगदान राहिलंय. खरं तर ज्या खेळासाठी सुहास ओळखला जातो त्या प्रकारचा खेळ मैदानावरती होऊ शकला नाहीये. परंतु अंतिम षटकामध्ये कुठेतरी या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय नवराजजी शिरकुळे साहेब, नवी मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर अनेक अशी नावं आहेत, की ज्यांचं विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय आणि त्या नावांचा नामोल्लेख हा नक्कीच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण करणार आहोत. कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान असतं हे पारितोषिकाच्या माध्यमातून आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पारितोषिकं पुरस्कृत केली गेली त्या सर्वांचा नामोल्लेख हा नक्कीच या ठिकाणी होणार आहे. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय. अजित नाळे ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये अजितच्या बॅटमधून येतोय. हा खणखणीत चौकार. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाटा जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा. उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात. हे सुंदर आयोजन साक्ष देतय दिमाखात. तर या ठिकाणी आपण पाहतोय अजितच्या बॅटमधून चौकार आलाय आणि जणू सन्माननीय श्री नवनाथजी शिरकुळे साहेबांचं इथे स्वागत केलंय का? कारण चौकाराची आतषबाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. आणखीन एक धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. खरं तर या स्पर्धेमध्ये पंचांचा कोणता इशारा नाहीये म्हणजे कदाचित बाय किंवा बॅट अंपायर बायचा इशारा या ठिकाणी नक्कीच येतोय. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालाय. चला विनंती असेल यापुढील होणारी लढत परेश इलेव्हन आणि शिवस्वराज्य या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं मात्र मंचावरती शुभागमन होते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचे जी स्पोर्ट्स बायसिकल आहे ती स्पोर्ट्स बायसिकल ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली ते सन्माननीय नवनाथजी शिरकुळे साहेब नवी मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं तर वेलकम सर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धा ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित केल्या गेल्या ते युवा उद्योजक सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर वेलकम सर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर मंचावरती जर आपण पाहिलं तर काही क्षणापूर्वीच आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. फटाक्यांची आतषबाजी आणि त्याचबरोबर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी होत आहे. स्वागत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटचे सामने रंगले भारी. लाईनअप करून आपण मैदानात सामने बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी प्रयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा. श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा. श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया मित्रांनो या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक युवा उद्योजक सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतरही सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती शुभागमन होत असताना
एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धाचा प्रमुख आयोजक भरतजी नारायणवर साहेबांचं मात्र या मंचावरती शुभ आगमन. भारत साहेब लाभल्या आयोजक चषकाला सदा पाठीशी हो खंबीर सलाम त्यांच्या कार्याला भारत साहेब लाभल्या आयोजक चषकाला प्रेक्षक राजा जिंकला सारा सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भारत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी आयोजक मानाचा या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा 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 त्याशी क्रिकेट खेळला का नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात हे सुंदर आयोजन साक्ष देतय दिमाखात मोठे मोठे खेळाडू येतील भारी लांब लांब चौकार षटकार मारी असे मोठे मोठे ते खेळाडू भारी चौकार षटकार लांब लांब मारी आयोजक मानाचा या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या सखाई हो मानाचा 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 तर या ठिकाणी एक अतिशय सुमधुर आणि खडमधुर असं गीत मात्र या ठिकाणी आपण ऐकलंय. या स्पर्धांचं हे शीर्षक गीत आहे, टायटल सॉन्ग आहे. अनेक सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष सातत्यानं या मानाच्या आणि सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. युवा उद्योजक सन्माननीय श्री भरतजी नारायणवर साहेब यांचं मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस अर्थातच एसीपी वाघमारे साहेबांचं देखील या मंचावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इतरही सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय शुभ आगमन. झालेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गेम ऑन. सामना मात्र या ठिकाणी सुरू होतोय. सामना सुरू होत असतानाच मधल्या वेळेमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी काही शुभ सन्मान आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सुरुवात होते सामन्याला धावांचा पाठलाग करताना. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विजयासाठी लक्ष्य आहे. धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये 33 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र आहे ते 34 धावांचं. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या ठिकाणी नक्कीच शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. परंतु तत्पूर्वी खरं तर समाजाच्या माध्यमातून नेहमी आपण जर पाहिलं तर त्यांचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. अशा काही सन्माननीय व्यक्तिमत्वांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. परंतु इथे लोअर फुलटॉसचा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. या संपूर्ण स्पर्धेतील येतोय पहिला दणदणीत षटकार. आहे मनाली दिलदार त्यांच्या मनामन बसणारे भरत साहेब नारायणवर भरत साहेब राजा माणूस आहे मनाने ते दिलदार साऱ्यांच्या मनामनात तर यावेळेला मात्र थोडासा दबाव निर्माण केलाय. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज आय थिंक वैष्णव युवा गोलंदाज आणि या गोलंदाजावरती मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र षटकार आलाय. पांडुरंग पांडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न
वळण घेताना आपल्याला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. ही खासियत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जर आपण पाहिलं तर मात्र एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतायत आणि अगदी त्याचा शुभारंभ काही क्षणातच सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण व्यासपीठावरील उद्घाटन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर सन्माननीय पाहुण्यांचं शुभ सन्मान या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि खरं तर त्यांचं शुभागमन काही क्षणातच आपल्याला या मंचावरती पाहायला मिळेल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं काम ज्यांच्या सक्षम खांद्यांवरती आहे, ज्यांच्या सक्षम हातावरती आहे, असे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, असे सन्माननीय एसीपी वाघमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा साहेबांचं आपण करूयात या ठिकाणी मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर एक सक्षम पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्यानं जर पाहिलं तर समाजाच्या माध्यमातून नेहमी समाजाशी अ, तत्पर असणारे, समाजाच्या सेवेशी तत्पर असणारे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं काम हे ज्यांच्या सक्षम हातामध्ये आहे, असं एक व्यक्तिमत्व एसीपी सन्माननीय वाघमारे साहेबांचं मात्र या मंचावरती शुभ आगमन. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले विकास साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. साहेबांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं मंचावरती. खरं तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक आदर स्थान आहे. एक मी म्हणेन एक महत्वाचं आणि मोलाचं योगदान त्यांचं नेहमी समाजाच्या बाबतीत राहिलंय. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल परेश इलेव्हन आणि त्याचबरोबर शिवस्वराज्य या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. पहिला फलंदाज इथे मात्र गमावला गेला. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती 16 धावा आल्यात. खरं तर एक दमदार सुरुवात आहे आणि त्या 16 पैकी 14 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या, त्या पांडुरंगचं मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जातंय. खरं तर एक आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 11 श्री राजेंद्रजी वाघमारे साहेबांचं मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. खरं तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व एक खूप कमी वेळेला आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. कारण आपल्या खात्यांवरती असणारी जबाबदारी आणि या जबाबदारीच्या माध्यमातून नेहमी सतत समाजाच्या सेवेशी तत्पर असणारे असे हे व्यक्तिमत्व आपल्याला यावेळेस व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आपला अमूल्य वेळ खर्च करून हे सर्वच सन्माननीय पाहुणे मात्र आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. ज्यामध्ये राजकीय क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र या विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. मनगडाच्या साहाय्याने चेंडू हलक्या हाताने वळवलाय. दोनही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी जर आलेले असतील, तर आमच्या मंचावरती उपस्थित एसीपी वाघमारे, राजेंद्रजी वाघमारे साहेबांना विनंती आहे, की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. खरं तर आज या मंचाला एक वेगळी शोभा साहेबांच्या येण्यानं नक्कीच आपल्याला लाभली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय अर्थातच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. सातत्यानं जर आपण पाहिलं तर खाकी वर्दीतील हा देव माणूस म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. आज या मंचावरती मात्र जर आपण पाहिलं सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस परेश इलेव्हन आणि शिवस्वराज्य या दोन संघादरम्यान इथे मात्र टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा महत्वाचा कौल जिंकलाय. तर एकीकडे युवा संघनायक आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक अनुभवी संघनायक. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील तितकाच महत्वाचा सामना. विजयासाठीचं लक्ष्य आहे 34 धावांचा आणि तब्बल 1.3 षटकांचा खेळ झाला आणि 20 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू तटवलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. खरं तर टॅपिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि हे होणं गरजेचं देखील आहे. बऱ्याचसा जर आपण विचार केला तर मॉडर्न डे क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकार लगावून सामना जिंकण्याची मनसुबा असणारे खेळाडू बऱ्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि जिथे जिंकलेला सामना देखील गमावण्याची वेळ
बऱ्याचशा संघांवरती येते. परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये हे ओळखलंय आणि त्यामुळेच की काय कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचा मानस नाहीये. फक्त एकेरी स्वरूपाच्या धावांवरती इथे विश्वास दर्शवला जातोय. यावेळेला अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. बॅटीचा आउटर एज. फलंदाज मात्र गमावला जातोय. विकेट नंबर दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तो साईनाथ 11 संघाचा. फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन रोहित. रोहित इन ॲट नंबर 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे धावा रोखाव्या लागतील. सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये लिमिट ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची लाईन जर आपण पाहिली तर अकोट टप्प्याची लाईन आहे आणि त्यामुळे सातत्यानं या सिंगल तुम्हाला रोखाव्या लागतील. जर का सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर मात्र अगदी या ज्या धावा आहेत या सर्वाधिक महत्त्वपूर्ण असणार आहे. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारचा खेळ जर मैदानावरती होत राहिला तर मात्र विजयाच्या दिशेनं अग्रसर असताना साईनाथ 11 संघ हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात आणि 2 फलंदाज मात्र आघाडीचे या ठिकाणी गमावले गेलेत. इक्वेशन येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 2 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 12 धावांची गरज आहे. खरं तर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर का तुम्हाला या 12 धावांना परावर्तित करायचं असेल विजयामध्ये, फलंदाजी करताना प्रयत्नांची पराकाष्ठा तर होणं गरजेचंच आहे. परंतु गोलंदाजांना मात्र तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागेल. 12 चेंडू 12 धावा प्रतिषटक 6च्या सरासरीने इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी या सामन्यानंतर आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सर्वप्रथम व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा होईल आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विकेटचा देखील उद्घाटन सोहळा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. इक्वेशन 12 चेंडू 12 धावांची गरज ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान काही मेसेज काही महत्त्वपूर्ण सूचना खेळाडूंसाठी असतात. वैष्णव पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना. खरं तर विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. परंतु इथे वैष्णवला गरज आहे एका गोल्डन षटकाची. जर वैष्णवच्या माध्यमातून हे गोल्डन षटक इथे आलं, कारण पहिल्याच षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक होतं, जिथं क्षेत्ररक्षणाचे निर्बंध होते आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं विपरीत परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये देखील या गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला होता. इथे मात्र फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागते. खरं तर विकेट्स गमावला म्हणजे एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि नवीन फलंदाज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असेल, त्या वेळेला मात्र तुमच्यावरती दबाव हा नक्कीच पाहायला मिळेल. खरं तर 12 चेंडू आणि 12 धावा हे फार मोठं इक्वेशन नाहीये, फार मोठं समीकरण नाहीये. परंतु असं म्हणतात ना, की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील, तर मात्र यशालाही पर्याय नाहीये. या दरम्यान जर आपण पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी असणारे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर सागरजी लकडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतंय. तर वेलकम सर आपलं देखील मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर अनेक दिग्गज आज या मंचावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर एक विशेष सत्कार सोहळा देखील आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू नक्कीच म्हणता येणार नाहीये, कारण थोडासा आउट आउट द ऑफ स्टंप हा चेंडू फेकला गेला होता. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचं काम. पण नवीन फलंदाज मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लतीफ स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पॅड लाईनचा चेंडू होता हवेमध्ये बऱ्याच कालावधी. आय थिंक क्षेत्ररक्षक नवनाथ त्या ठिकाणी चेंडू जज करतायत. तोपर्यंत मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. खरं तर एक धाव कंप्लीट केली गेली होती. झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र
दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये. आणखीन एक फलंदाज गमावलाय. जवळपास हा 4था फलंदाज बाद होतोय. तो साईनाथ 11 या संघाचा. भरत साहेब तर 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 10 बॉल 9 रन्स रिक्वायर्स टू विन. मग इथे ज्या काही एक्स्ट्रा 25 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. वाईट इज लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जातंय. तर या प्रकारच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. फील्ड जर आपण पाहिलं तर अजूनही बरेचसे खेळाडू हे डीप मध्ये उभे आहेत. जिथे फलंदाज कोणत्या प्रकारचा आक्रमक फटका खेळत नसताना देखील क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा राहणं हे थोडंसं मी म्हणेन विचारांच्या पलीकडचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. हात खुले करण्याची संधी आणि त्या संधीचा मात्र केला जात आहे सोना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. उनमें श्लोकी राजमाता हिल देगी चषक है भारी 2000 तर चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. 5 शेवटच्या षटकामध्ये जर का हा सामना आला आणि अगदी तशाच प्रकारचं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल न संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावांची गरज. खरं तर 12 चेंडू 12 धावांची गरज होती. त्यावेळेला अपेक्षा होती. पण तो अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी मात्र मैदानावरती होऊ शकली नाहीये. खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा ज्या पद्धतीने उभारल्या गेल्या, एक कमकुवत धावसंख्या नक्कीच पाहायला मिळाली आणि या मैदानाचा आपण नेहमी उल्लेख करतो. नेहमी या मैदानाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की कोणतीही धावसंख्या ही या मैदानावरती सुरक्षित मानली जात नाही. अगदी 4 षटकांमध्ये 60 प्लस धावांचं आव्हान देखील पूर्ण होताना आपण पाहिलं आणि 6 चेंडू 6 धावा डिफेंड होताना देखील आपण पाहिल्यात. त्यावेळेला अको टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू वळवला आणि त्याचबरोबर आणि हा चौकार मात्र येतोय. तर या दरम्यान आपण पाहतोय आणखीनही काही सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय आबा घोटुकडे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सतीशजी धायगुडे साहेब, ज्यांचं सातत्यानं जर आपण पाहिलं तर समाजासाठी अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य असतं. अशा सन्माननीय पाहुण्यांचं देखील या मंचावरती शुभागमन. तर नक्कीच मैदान सोडत असताना आपण लाईन अप करूनच मैदान सोडायचं आहे. या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागणार आहे. तर प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यातील तर आपण खेळाडू कक्ष खाली करायचा आणि त्याचबरोबर विनंती असेल राकेश प्लेयर ऑफ द मॅच. तर राकेशला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. खरं तर पडझड सुरू होती आणि अशा परिस्थितीमध्ये खंबीरपणे आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाचं योगदान ज्याचं लाभलं, त्या खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
तर मग आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब आणि त्याचबरोबर सागरजी लकडे साहेब डॉक्टर यांना विनंती आहे, की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला इथे मात्र सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर दिनकरजी पोपेटा साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपलं देखील मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खेळाडूला मात्र इथे सन्मानित केलं जातंय. खरं तर एक षटक हाताळलं.